पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार. अमृत योजनेतून 1700 कोटींच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी. शरद पवार सोलापूरच्या सांगोला आणि मंगळवेढा दौऱ्यावर. कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार. पवारांचे पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मेळावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसवरून परतले. मुंबईत जंगी स्वागत. डबल इंजिन सरकारमुळे राज्यात मोठी गुंतवणूक. सामंजस्य कराराचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील. शिंदेंचं प्रत्युत्तर. 3.5 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपात साळवींच्या संपत्तीची एसीबीकडनं 10 तास झडती. 71,32,000चा पंचनाम्यासह मोबाईल जप्त. साळवींच्या समर्थनार्थ रत्नागिरीमध्ये फलकबाजी. सरकारची मनोज जरांगेंसोबतची चर्चा निष्फळ. मुंबई मोर्चावरती जरांगे ठाम. कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचा जरांगेंचा दावा. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सर्वेक्षण. 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार. राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती. जरांगे पाटलांची उद्यापासूनच पदयात्रा. बीडमध्ये विशेष पोलिसांची तुकडी तैनात. कायदा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांचा शहरातून रूट मार्च. छत्रपती संभाजीनगरमधील संपातून 1096 अंगणवाडी सेविकांची माघार. उर्वरित अंगणवाडी सेविकांना रजिस्टर पोस्टानं प्रशासन बजावणार नोटिसा. बुलढाण्यातल्या मलकापूरमध्ये रेल रोको करणाऱ्या स्वाभिमानीच्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं. 2 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मारल्याचा आरोप. जागा वाटपावर एकमत झालं नाही तर इंडिया आघाडीचे काही खरं नाही. आघाडीचा प्रयोग अपयशी ठरला तर काही पक्ष स्थानिक पातळीवर वेगळे गट स्थापन करू शकतील. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचा दावा. एमपीएससीचा 2022चा परीक्षेचा निकाल जाहीर. कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात पहिला तर मुलींमधून पूजा वंजारी पहिली. तलाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठीची निवड यादी लवकरच जाहीर होणार. 26 जानेवारीला नियुक्तीपत्र मिळण्याची शक्यता. 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून क्लाससाठी कडक मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध. कोल्हापूरसह परिसरामध्ये धुक्याची चादर. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावच्या टेकडीवरून धुक्याची नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. 4 तासांच्या पूजेनंतर रामलल्लाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान. अयोध्येत 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा सोहळा. रामभक्तांचा उत्साह शिगला. अयोध्या नगरीत मोठी सजावट. मुख्य रस्त्यांसह शरयू काठ सजला. अयोध्येत राम मंदिर परिसरात रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात. मंदिर परिसराला छावणीचं स्वरूप. गर्दी रोखण्यासाठी सीआरपीएफचे जवान तैनात.